वाळू चोरी प्रकरणावरनं अनिल परब यांनी अत्यंत गंभीर आरोप केले। विधान परिषदेमध्ये अनिल परब यांनी योगेश कदम यांच्यावर आरोप केलेत। महसूल राज्यमंत्री वाळू पकडतायत असं अनिल परबांनी आरोप करत म्हटलंय। पकडलेली वाळू गरिबांना 5 ब्रासनं द्यायला हवी, पण दिली जात नाहीये। महसूल राज्यमंत्र्यांना सस्पेंड करू शकता का, असा सवालही अनिल परब यांनी उपस्थित केला। पोलिसांनी पकडलं तर महसूलचा गुन्हा दाखल करायचा। आता काय होत आहे, पोलीस पकडतं तर महसूलवाले दाखल करत नाही आणि महसूलवाले पकडलं तर पोलीस दाखल करत नाही। आता जॉईंट काल मुख्यमंत्र्यांनी आदेश काढले, दोन्ही कारवाई करायच्या आणि तिसरी कारवाई या ठिकाणी माननीय परिवहन मंत्री असतील त्यांच्याकडे आम्ही आज नस्ती पाठवली आहे। असे जर आढळले तर एकदा गुन्हा केला असेल तर वाहन 15 दिवसाकरता सस्पेंड, दुसऱ्या गुन्ह्यात सापडलं असेल तर महिनाभराकरता सस्पेंड, तिसऱ्या गुन्ह्यात सापडलं परमनंट सस्पेंड, असा परिवहन खात्याचाही एक निर्णय या ठिकाणी येतो आहे। त्याचंही त्या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन परिवहन खातं आता करण्याचा त्यांच्याकडे नसती गेली आहे। त्यांनी अजून निर्णय घेतला नाही, पण गृह खात्याने आणि महसूल खात्याने हा निर्णय घेतला की दोघांची कारवाई होईल। महसूल राज्यमंत्री वाळू पकडतायत आणि मी तुमच्याकडे 5 प्रकरणं देतो पुढच्या 3 दिवसात की महसूल राज्यमंत्र्याने वाळू पकडली आणि ती वाळू तुमच्या धोरणाप्रमाणे जे तहसीलदाराने 5 ब्रास गरिबांना द्यायला पाहिजे ती दिली नाही। माझा साधा प्रश्न आहे, ही छोटी चिलट मारू नका, मारायचं आहे ना मोठा गडी मारा आणि तुमच्या हिमतीची तर मी दाद देईनच, कारण मला माहिती आहे तुम्ही एकदम ताकदवर आहात। आज सभागृहाला नाही, तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम 12 कोटी जनतेला कळू देत की महसूल राज्यमंत्र्याचं देखील चोरी असेल तर आम्ही ती मान्य करणार नाही। सरकारचा कणखरपणा दाखवण्याची ही वेळ आहे, आता उत्तर द्या। माननीय अनिल परब यांनी या बाबतीमध्ये त्यांच्याकडे जे काही पुरावे आहेत त्यांनी ते माननीय अध्यक्ष महोदयांकडे द्यावेत, त्यांनी ते माननीय मंत्री महोदयांकडे द्यावेत आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही जर का मी स्वतः कुठे गाडी अडवली असेल, मी स्वतः कुठे वाळूच्या डेपोवरती गेलो असेल आणि मी कारवाई करायला लावली आणि मग ती थांबवायला लावली असं कुठे आढळलं असेल तर त्यांच्या सांगण्याची वाट बघणार नाही, मी स्वतः राजीनामा देऊन टाकेन। त्यांनी म्हटलंय की नाही त्यांच्याकडे पुरावे आहेत, त्यांनी आता ते पुरावे त्यांनी द्यावेत आणि जर का ते पुरावे नाही देऊ शकले तर त्यांनी माझी जाहीर माफी मागावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।